दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, अशीच काही पंचगावात गेल्या 7 दिवसांपासून प्रचिती येत होती. पंचगावात 23 तारखेपासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे जणू काही प्रति पंढरीच इथं अवतरल्याची अनुभूती आली. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पाडण्यात आला. गेली 7 दिवस या ठिकाणी पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 दिवसांपासून पंचगावात सुरू असलेल्या या सोहळ्यानं हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. शुक्रवारी 30 तारखेला सकाळी 10 वाजता काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं या सोहळ्याची दिमाखात सांगता करण्यात आली. हरिभक्तपारायण शारदाताई सूर्यवंशी यांच्या सुश्राव्य कीर्तनानं उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केला. डॉक्टर लोक त्यांनी माणसांची चिरफाड केली जाते. त्यांना विचारा बरं, चित्त तुम्ही कधी पाहिलंय का? त्याचं ऑपरेशन केलं त्याचं. जर पाहिलं असेल तर मग कोणत्या रंगाचं, त्याची साईज केवढी येते, कपडे घालतं का नाही घालतं. आपल्याच स्वतःचं चित्त सुद्धा आपल्याला दिसत नाही तर दुसऱ्याला दिसल कसं. म्हणून जरी मी सांगितलं का माझ्या चित्तामध्ये तू येऊन बसला, माझ्यावर विश्वास ठेवते का? जग जनार्दन आहे, लोकांच्या तोंडाला जीवेला हाड नाहीये, काही आरोप घेतील माझ्यावर, ही भीती तू कोबरा आहे. म्हणून मला प्रश्न पडलाय, मी घरी कशी जाऊ? तू कोबरा आहे म्हणले, तू परमार्थ करते ना, लोकांचा विचार नको करू. लोक काय म्हणतील हा विचार नको करू. मग आता महाराज, मी तुमची शरणागती केली, तुम्हीच मला सांगा मी काय करू? उत्तर दिलं तू कोबराने शेवटच्या. तुका म्हणे निवांतराही काय, तुका म्हणे निवांतराही, तुका म्हणे निवांतराही, तुका म्हणे निवांतराही. पहिलं तर तू काय का, तुझ्या चित्तात जी घालमेल झाली ना, ती घालमेल थांबव. चल विचारता थांबव, चित्ताची चंचलता थांबव, निवांत हो, शांत हो. आणि शांत होऊन काय करू? पाहिले पाहे परतोडी. पहिलं चित्ताला शांत कर. आणि तू आतापर्यंत ज्याला पाहत होती ना, तू परत 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 त्यालाच बघ. कोणी सांगितलं तिला? तू का? याच्यावर एक शंका येते, पुढे चालायचं आपल्याला. गवळणी कोणत्या युगातला? गवळणी कोणत्या युगातले? द्वापार. तुकाराम महाराज कोणत्या युगातले? कशी भेटले तुकाराम महाराज त्यांना? कलियुग. द्वापार म्हणजे द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात कृष्ण अवतारात गवळणी झाले. द्वापार युग संपायला 5,500 वर्ष झाले. कलियुग लढायला किती वर्ष झाले? 5,500 वर्ष झाले कलियुगाला. आता म्हणजे कलियुग किती वर्षाचा आहे आता? त्याचं वय आहे 5,500 वर्ष. अजून त्याला लय खूप मोठं आयुष्य. त्याला 43,20,000 आयुष्य आहे कलियुगाचं. 43,00,000 4,32,000. हा, त्या पूर्ण महायुगाची संख्या 43,20,000. 4,32,000 एवढं आयुष्य कलियुगाचं आहे. तर आताशी कलियुगाला किती वर्ष झाले? 5,500. म्हणजे ते 4,00,000 जसे तसेच राहू द्या बॅलन्स. त्या 32,000 प्लस 5,500 वाला करा.
एवढं आहे कलियुगाचं आयुष्य. एवढ्यात काही पृथ्वी उलटी पालटी नाही व्हायची. काही चिंता नका करू. आत्ताच कुठं आले 3,000 रुपये तर कुठं लगेच त्याचं टेन्शन जाताय का काय जाताय का काय. नाही नाही, कलियुग लय वर्ष असून भेटतील तर भेटतील. तर मग जर द्वापारयुगात गवळण आणि एक कलियुगात तुकोबरा आहे, त्यांची भेट कशी झाली, कशाने तुकोबरा आहे, तर तुकोबरा सांगतात जेव्हा जेव्हा भगवंताचा अवतार झाला तर प्रत्येक अवतारात आम्ही देवाच्या सोबत येतो जातो, आम्ही देवाच्या सांगाती. तुका म्हणे गात नाम, आम्ही भगवंताचं नाम घेतो प्रत्येक म्हणजे सत्ययुगात पण आहे, त्रेतायुगात पण आहे, द्वापारयुगात पण आहे आणि कलियुगात सुद्धा आम्ही आहे. या अनुषंगाने तुकोबऱ्यांनी त्या गवळीला सांगितलं, बाई निवांत हो, चित्ताची घालमेल थांब आणि तू आता ज्याला बघितलं त्यालाच बघ आणि लौकिक घराकडे जाण्याचा विचार नको करू. त्याच परमात्म्याला तू परत परत बघत राहा. विठोबा कुमार जय कुमारी हाय हाय. या सोहळ्यादरम्यान नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, प्रभाकर भोजने, सागर भोजने, हेमंत कांबळे सर, अतुल मते आदींसह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. या सर्वांचा सप्ताह कमिटीच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर शंकर बोराडे यांनी सोहळ्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या दानशूरांचं तसंच सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले. चालत असलेला हा नाम यज्ञ, एक 5 मिनिटे बसा सर्वांनी. आपल्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे, उद्या काला आहे आपला. सर्व सूचना द्यायचे, पाहुणे मंडळी आले त्यांचा सत्कार करायचा आहे. 5 मिनिटं कोणी उठू नका. धन्यवाद महाराज. गेल्या 7 दिवसापासून चालू असताना हा हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 7व्या दिवसाची सेवा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्या श्रोते मंडळीला ज्ञानामृत पाजलं. ग्रामस्थांच्या वतीने मी आपले खूप खूप असे आभार मानतो. आणि आज बाहेर गावून जी काही पाहुणे मंडळी आली आहे त्यामध्ये आज या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था माळसांगवीचे गंगाधर महाराज कवडे, तसेच आडगावून अतुल महाराज मते, तसेच माणिकराव देशमुख. बाबांनी आत्ता सांगितलं त्या बाबांबद्दल मला एवढं काही माहिती नाही त्यांच्याबद्दल. वारकरी शिक्षण संस्थेने कुठंतरी त्यांची निवड झाली तर त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणं उचित आहे. सुनील भाऊ कलावंत मानधन कमिटीवर त्यांची निवड झाली. सुनील भाऊने माणिकराव देशमुख बाबांचा सत्कार करायचा आहे. काम करताना शहर साफ करण्याचे रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असतील, हे करत असलो तरी माणसाच्या मनातलं आणि समाजात एक नवीन जागृती निर्माण करण्याचे काम आपले संत महात्मे करतात. म्हणून आपला भारत देश आज टिकून आहे. त्याच्या शेजारी बांगलादेश पाहिला, पाकिस्तान पाहिला, आज श्रीलंका बघितला, तर त्या सगळ्या घेरात आज भारत टिकून आहे. कारण यांच्यासारख्या संत महात्म्यांनी आपली संस्कृती टिकवून ठेवलं आहे, हिंदू धर्म टिकवून ठेवला आहे, सनातन धर्म टिकून ठेवला आहे आणि म्हणून आपण इथे सुखाने जगू शकतोय. महाराजांनी मला सांगितलं, मी वेळ दिला आणि थांबलो. महाराज मी राहतो काळाराम मंदिरासमोर आणि माझ्या घरात जर तुम्ही आले संध्याकाळी तर तुमची इच्छा असो नसो तुम्हाला कीर्तन ऐकावंच लागेल. त्याच्यामुळे त्या कीर्तन ऐकताना, भजन ऐकता ऐकता मी लहानाचं मोठं झालो आणि तसा मी देव भोळा माणूस आहे. इथं जरी मी 50 लाख रुपये दिले तरी ते शासकीय निधीतून दिले, मी काही खिशातून दिले नाही, मी काय उत्तर केला नाही. कामगार म्हणून ज्यांनी मोठे दिले त्यांना काहीतरी देणं माझं कर्तव्य आहे. आणि महाराज मी आमदार आपल्या दारी फिरत होतो आणि फिरता फिरता मध्ये मध्ये एक फॅशन निघाली होती की केवढी उठायचं, शिवमंदिर बांधायचं. आणि मला 38 ठिकाणी शिवमंदिर असे दिसले की जिथे सुरुवात केली होती परंतु बांधून पूर्ण झाले नव्हते. त्यापैकी 30 आता पूर्ण झाले, 7-8 ठिकाणचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये देवाच्या कार्यात मी कधी प्रसिद्धी करत नाही, कधी लोकांना सांगत नाही, परंतु तुमच्या बोलण्यात आलं आणि त्याच्यामुळे आज मला बोलायचा प्रसंग आला. आणि मी इथं आलो तो आमदार म्हणून आलोच नाही, मी इथं आलो देवाचा भक्त म्हणून. कारण आमदार म्हणून जरी आलो आणि रांगेत मध्ये घुसलो आणि देवाचं दर्शन घेतलं, किती म्हणून भावी घेतलं तरी त्या वशिलाचं दर्शनाने कधी पुण्य मिळत नाही, हे मानणारं नाही. आणि त्याच्यामुळे देवाच्या इथे कधी वशिलेबाजी चालत नाही.
आणि तुम्ही म्हटले 50 लाख दिले तर अजून लागले तर अजून मी देईल महाराज. माझं फक्त शरीरच मोठं आहे, तुमच्यावर मन पण मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं शंकर नाना आहेत, आमचे सुनील अण्णा आहे, यांना निधीची इथे कमतरता पडणार नाही. आपण मला इथं बोलवलं. मी खरं तर निवडणूक जवळ मतं मागायला पाहिजे अशी अपेक्षा असेल, परंतु महाराज एवढे कामं केले, एवढे देवाचे कामं केले. जर देवाला माझी काळजी असेल, देव सगळ्यांना सद्बुद्धी देईल की मला मतं द्या. मागायची गरज पडणार नाही, पण हे राजकीय व्यासपीठ नाही. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे, नंदकिशोर बोराडे, ॲडव्होकेट सुनील बोराडे, गणपत बोराडे, जगनतात्या बोराडे, वसंत बोराडे, दिलीप बोराडे, ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे, बाळासाहेब डेरले, केतन बोराडे, भाऊसाहेब बोराडे, अशोक उफाडे, सुनीता लोखंडे, नरहरी कपोते, सुवर्णा नागरे, माळवे मावशी, शांताबाई लोंढे, अनिता कपिले, संतोष सूर्यवंशी, सुभाष जाधव, अनंत मारवाडी, माधव तांबडे आदींनी अथक परिश्रम घेतले. नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, पंच.